राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं त्या दिवशी नंतर दररोज या प्रकरणामध्ये नवनवीन संशय व्यक्त केले जातात, दावे प्रतिदावे केले जातात, रोज नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळतात। असं सगळं सुरू असताना अचानक सोशल मीडियावर एक नवीनच दावा केला जातोय, तो म्हणजे अजितदादा जिवंत आहेत आणि ते लवकरच परतणार आहेत असे काही दावे करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेले पाहायला मिळतात। नेमके अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण काय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अजित पवारांची अकाली एक्झिट ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी ठरली। म्हणजे अगदी अजित पवारांच्या समर्थकांबरोबर त्यांचे जे विरोधक होते, राजकीय विरोधक होते, त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अजितदादांचं हे अकाली जाणं अजूनही महाराष्ट्राला पचलेलं नाहीये, अजूनही ऍक्सेप्ट करता येत नाहीये। ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा अजित पवारांचं निधन झालं ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मात्र वेगवेगळे दावे सुरू असलेले पाहायला मिळतात। गेल्या 2-3 दिवसांपासून अजित पवार हे जिवंत आहेत, अजित पवारांना शरद पवारांनी लपवून ठेवलेलं आहे किंवा अजित पवार हे पुन्हा परत येणार आहेत वगैरे अशा आशयाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत असलेले पाहायला मिळतात। यामध्ये प्रकर्षाने 2-3 वेगवेगळ्या पद्धतीचे दावे केले जातात। अर्थात पहिला दावा जो मी सांगितला तो म्हणजेच अजित पवारांना शरद पवारांनी कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे आणि ते पुन्हा 14-15 तारखेला परत येतील वगैरे अशा आशयाचं बोललं जात आहे। काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की अजित पवारांचे श्रद्धांजलीचे फ्लेक्स आता उतरवायला घ्या, कारण अजितदादा 9 तारखेला पुन्हा वापस येणार आहेत वगैरे अशा आशयाचे सुद्धा डायलॉग्स असलेले काही रील्स व्हायरल होत आहेत। दुसरीकडे काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची जी काही फाईल होती त्यामुळे अजित पवारांचा घातपात होणार होता आणि यापासूनच वाचण्यासाठी म्हणून अजित पवार कुठेतरी परदेशात गेलेले आहेत वगैरे असंही म्हटलं जात आहे। काही ठिकाणी तर असंही म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या विमानामध्ये 6 लोक होते, त्यापैकी केवळ 5च डेड बॉडी मिळालेले आहेत। म्हणजे ती उर्वरित जे कोणी व्यक्ती होते ते खरं तर अजित पवारच होते आणि ते आता पुन्हा परतणार आहेत। अशा अनुषंगाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात, मिलियन्स मध्ये व्ह्यूज येत आहेत। मात्र हे सगळं करण्यामागचं कारण काय? तर मुळातच हे सगळं करण्यामागचं कारण हे केवळ व्ह्यूज मिळवणं इतकंच असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। कारण का या दाव्यांमध्ये कुठलाही पुरावा नाहीये, कुठलंही लॉजिकल उत्तर नाहीये। असं सगळं असताना केवळ तथ्यहीन दावे करून व्ह्यूज मिळवायचे, प्रसिद्धी मिळवायची यासाठी सुरू असलेला हा सगळा खेळ पाहायला मिळतोय। खरं तर जेव्हा अशा पद्धतीने एखादी दुर्घटना घडते किंवा कुठलाही प्रकार घडतो, अनुचित प्रकार घडतो, त्या प्रकरणामध्ये सत्य सांगण्याऐवजी असत्य सांगून त्याच्यातून व्ह्यूज मिळवण्याची जी काही टॅक्टिक्स आहे ही अनेकदा केलेली पाहायला मिळते। सोशल मीडिया क्रिएटर्स कडून असं अनेकदा होत असतं आणि तशाच पद्धतीचं काही आत्ताही पाहायला मिळते। अर्थात हे सगळे करणारे कुणी वेल नोन सोशल मीडिया क्रिएटर्स नाहीयेत, तर अगदी लहान मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत, लहान मोठे रील स्टार्स आहेत, ज्यांच्याकडून हे सगळं केलं जातं आणि त्यांना आता मिलियन्स मध्ये व्ह्यूज येत असल्यामुळे त्यांना पाहून आणखी काही लोक सुद्धा अशाच आशयाचे व्हिडिओ बनवत असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सध्या तरी या व्हिडिओमध्ये कुठलंही तथ्य आढळत नाही। अजित पवार आपल्यात नाहीत हे आपल्याला मान्य करावंच लागणार आहे, कारण या सगळ्यामध्ये आपण बघितलेलं आहे अजितदादांचा जेव्हा अपघात झाला त्यानंतर त्यांची बॉडी सुद्धा रिकव्हर झालेली होती, त्यांच्या बॉडीवरती अंत्यसंस्कार सुद्धा केले गेले, त्यानंतर आता त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा झालेलं आहे। अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देशभरातली ज्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, जी महत्त्वाची पवित्र स्थळं आहेत किंवा पवित्र घाट आहेत, अशा घाटांवरती या सगळ्या अस्थींचं विसर्जन झालेलं आहे। त्यामुळे अजितदादा आता आपल्यात नाहीत हे दुःख पचवणं अवघड असलं तरी सुद्धा ते पचवावं लागणार आहे, कारण ते आता सत्य आहे। मात्र अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवून एखाद्याच्या भावनांशी खेळणं किंवा या कुटुंबावरती जी काही आज वाईट वेळ आहे त्याचा कुठेतरी या सगळ्यामधून गैरफायदा घेत असल्यासारखे हे सगळे प्रकार असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या प्रकारांमध्ये, या सगळ्या व्हिडिओजमध्ये, दाव्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये, हेच आत्ताचं सत्य आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।